आता आम्ही आमच्या टीमसहित अमृत पाणी पुरवठा योजनेचा प्रत्यक्ष लोकांचं काय मत आहे आणि कशी योजना चालू आहे याबाबत मत घेण्यासाठी महानगरपालिकेच्या बोकारे प्लॉट परिसर हा सिव्हिल वार्डाचा जटपुरा प्रभागातला बोकारे प्लॉट परिसर आहे। संपूर्ण सदन परिसर आहे, सगळी वस्ती, चांगली लोकवस्ती या ठिकाणी आहे। या ठिकाणी सुद्धा अमृत पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याची बोंबच सर्वीकडे चालू आहे। या ठिकाणी येथील एक नागरिक श्री अनिल जानवे यांच्याशी आम्ही प्रत्यक्ष संवाद साधतोय। अनिल भाऊ, आपल्याकडे काय स्थिती आहे पाण्याची? माझ्याकडे 15 वर्षापासून जुनं नळाचं कनेक्शन आहे, ते मी बंद केलं कारण नळाला पाणीच नाही आहे। आणि त्यानंतर 6 महिन्यानं अमृत नळ जोडणीवाला आला, तो म्हणे तुम्हाला नळ घेणं आवश्यक आहे। तर मी नळाचं कनेक्शन घेतलं, पण 1.5 वर्ष झालं त्याला पाणी नाही आलं आणि महापालिकेने आम्हाला बिल दिली। म्हणजे एकंदरीत अमृत योजनेचं पाणी तुमच्या दारात घरात येतच नाही आणि अगोदरच्या नळाचं जेमतेम येतं ते बंद केलं तुम्ही, म्हणजे तेही पाणी गेलं। एकंदरीत नागरिकांची स्थिती अशी आहे की जुनी पाणी पुरवठा योजनेला आमच्या इथे ह्या परिसरात 24 तास पाणी राहायचं, कारण हा उताराचा भाग होता आणि सिव्हिल वार्ड परिसरातला असल्यामुळे जुन्या नळाला पूर्ण वेळ चांगलं 2-2 तास पाणी सकाळ संध्याकाळ यायचं। ते कनेक्शन बंद केलं। अमृतचं पाणी येईल म्हणून लोकांनी ते बंद करून नवीन अमृत योजनेचे कनेक्शन घेतले, परंतु त्याही ठिकाणी त्याला पाणी नाही। आज आपल्यासोबत अनिलजी बोलत आहे की पाणी अजिबात येत नाही आणि बिलं येत आहे। एकंदरीत सिव्हिल वार्ड जटपुरा प्रभागातल्या ह्या बोकारे प्लॉट परिसरात ही एकंदरीत आता आम्ही अमृत योजनेचा सगळा उहापोह करण्यासाठी, म्हणजे काय चाललंय अमृत योजना नेमकी, शहरातल्या प्रत्येक भागामधल्या कानाकोपऱ्यातल्या घरांमध्ये आम्ही जातोय। बोकारे प्लॉट परिसरातील यंगरवार परिवाराच्या इथे आम्ही आज आलो आहे। त्या ताई या ठिकाणी हजर आहेत आणि त्यांच्याकडनंच आपण काय म्हणताय अमृत योजनेचं पाणी कसं काय येतं। ताई, तुमच्याकडे कसं काय पाणी येतं? अमृत योजना यशस्वी आहे? पूर्ण पाणी मिळतोय का तुम्हाला? नाही, अमृत योजना अजून चालू झालेली नाहीये आमच्याकडे। म्हणजे पाणी येतच नाही। मग ते मीटर लागलं, ते नुसतंच लागलेलं आहे, वर्ष झालंय नुसतं शो आहे। मग तुम्ही तक्रारी केल्या, काही दखल घेतली महानगरपालिकेने? काहीच। एकंदरीत यांचं म्हणणं असं आहे की फक्त ते डब्बे लावून दिले मीटरचे, लावून गेले। या म्हणजे या ठिकाणी या परिसरातल्या सगळ्या आमच्या भगिनी या ठिकाणी आहेत, यांचे सगळ्यांचे घरं लागून आहे आणि हा सदन परिसर आहे बोकारे प्लॉट। या ठिकाणी अमृतचे केवळ मीटरचे डब्बे शोपीस म्हणून लागलेले आहेत। काय वाटतं, तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या इथे नळ येतोय अमृत योजनेचा? पाणी बिलकुल जुन्या नळाला नाही, आता आले ते अमृत योजना त्याही नळाला। एकंदरीत या परिसरात जुने नळ उताराचा भाग असल्यामुळे 24 तास पाणी आणि सकाळी पण भरपूर पाणी राहायचं जुन्या नळ, म्हणजे जुनी नळ योजना बरी होती असं एकंदरीत या भगिनींचं सर्वांचं म्हणणं आहे की जुने नळ आता यांनी बंद केले आणि नवीन नळाला पाणी येत नाही। म्हणजे आमचं या परिसरातल्या लोकांचं दोन्ही बाजूनी मरणं पडलं की जुन्या नळाला जेमतेम पाणी येत होतं, तेही पाणी बंद झालं आणि नवीन नळाला लागलं आणि बिलाची मागणी। पाणी येत आहे का? नमस्कार। पाणी येत आहे का? पाणी नाही येत आहे का? पूर्ण किती वेळ? महिन्यात म्हणजे पूर्ण महिनाभर गढूळ पाणी आलं नालीचं अमृत नवीन योजनेला पाणी येतोय, म्हणजे ती परिपूर्णपणे कुठल्या बाजूला म्हणजे उपमहापौर असलेल्या या महानगरपालिके उपमहापौर राहिलेले पावडे यांच्या परिसरातल्याही या भगिनी आहेत, त्यांच्या इथे सुद्धा गढूळ पाणी अमृत योजनेला येतं आणि ते आता पुन्हा बंद झालं। म्हणजे अनियमितपणा अमृत योजनेच्या पाणी पुरवठ्यामध्ये आहे। कोणत्याही भगिनी अगोदर म्हणजे या परिसरामध्ये अगोदर पूर्ण वेळ पाणी असायचं जुन्या नळाला, जुने जे नळ योजना अमृत 1 ची योजना परिपूर्ण झाली असं महानगरपालिका प्रशासन म्हणत असलं तरी पूर्वीची जी नळ योजना होती जुनी, तिच्याने भरपूर पाणी मिळत होतं, ते पाणी पूर्णतः बंद झालं असं या सर्व भगिनींची तक्रार या ठिकाणी आहे। महानगरपालिकेत त्यांनी प्रत्येक वेळा तुम्ही जाऊन आलेले आहेत, संबंधितांना तक्रार दिली पण त्याची कुठलीही दखल घेतली जात नाही। आणि हे कनेक्शन जोडताना तुम्हाला काही मागणी बिगणी झाली होती का? आम्ही लावून दिला, थोडं द्या म्हटलं होते त्यांनी आणि ते पण अधुरं लावलेलं आहे, त्याला तोट्या नव्हत्या दिल्या आणि ते लॉक वगैरे ते काही दिलेलं नव्हतं, काहीच दिलेलं नव्हतं, फक्त ते डबे शो म्हणून लावल्यासारखे, म्हणजे केवळ मीटर लावायचे म्हणून लावून दिले। नळ योजनेचं एक टार्गेट आम्ही पूर्ण केलं असं दाखवायचा सर्व एकंदरीत प्रकार महानगरपालिका प्रशासनाने अमृत 1 योजनेअंतर्गत केलेला या बोकारे प्लॉट परिसरात दिसून आलेला आहे। जुने कनेक्शनचं पाणी पण येते आणि नवीन पण येत आहे, एक दिवस आहे पण आमच्या एरियामध्ये फक्त नवीन कनेक्शनचं येत आहे, नवीन मागचा एरिया तर दोन्ही येत आहे।
तर ते म्हणजे एकंदरीत सगळा भोंगळ कारभार चालला आहे की जुन्या योजनेचंही पाणी चालू आहे काही ठिकाणी आणि नवीनचंही चालू आहे. मग लोक दोन्ही भरोशा राहतात, कधी कधी दोन्ही याला पाणी येत नाही. म्हणजे लोक प्लॅटला तर ते आले पण नाहीये. म्हणजे शहरातले नागरिक जुन्या योजनेपासून सुद्धा मुकत चालले, कारण हा परिसर आमच्या इकडचा हा बोकारे प्लॉट किंवा सिलवाडा परिसर परिपूर्ण पाण्याचा होता. जुन्या योजनेला चांगलं पाणी येत होतं, ते सुद्धा बंद झालं आणि नवीन योजनेचं पाणी कुठे येत नाही, अशी एकंदरीत सर्व नागरिकांची या ठिकाणची तक्रार आहे. आम्ही आता बोकारे प्लॉट आणि शेंडे लेआउट चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातला हा परिसर आहे. या परिसरामध्ये अमृत योजनेच्या पाणीपुरवठा योजनेचं कसं पाणी येतोय आणि काय स्थिती आहे याबाबत आता नागरिकांशी चर्चा करतोय. या ठिकाणी आमच्या समोर काही उभ्या आहेत, त्यांना विचारतो की काय काय परिस्थिती आहे तुमच्या इथे अमृत योजनेची. खरं जर सांगायचं म्हटलं तर अजूनपर्यंत इकडे अमृत योजना आलेलीच नाही. पाईपलाईन अर्ध्यापर्यंत टाकलेली आहे, अर्धी पाईपलाईन अजूनपर्यंत कामच पूर्ण नाही झालेलं आहे. असं कसं झालं की अमृत योजना दुसरा टप्पा आता चालू झाला 600 कोटीचा. अमृत पहिल्या टप्प्यातली 350 कोटीची पाईपलाईन पूर्ण झाली, योजना पूर्णपणे कार्यान्वित झाली असं महानगरपालिका प्रशासन म्हणतंय. आणि आपल्या या तुमच्या या परिसरामध्ये अमृत एक योजनेच्या पहिल्या टप्प्यातले कामं झाले आहेत. नळाला मीटर लागले आहेत, सर्व लागलं आहे, मग पाणी येत आहे की नाही येत? नळाला जरी मीटर लागलेले आहे, एकदा त्यांनी बंद म्हणजे आपलं जे रेग्युलर बिल असते ना, म्हणजे नळाचं बिल जेव्हा आपण मीटर लावतो तेव्हा जे बिल येतं ते बिल पण आलेलं आहे. पण तरीही जेव्हा पाईपलाईनच पूर्ण नाही झाली तर अजून मग नळ कनेक्शन सुरू तरी कसे होईल? आणि विशेष म्हणजे हे फक्त कागदोपत्री आहे की आमचा दुसरा टप्पा पूर्ण झाला, पहिला टप्पा इतका गेला, पण प्रत्यक्षात तसं काहीही नाहीये. या सगळ्यांचा भोंगळ कारभार अजूनही सुरूच आहे. एकंदरीत प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधताना आणि या परिसरात हा सगळा सुशिक्षित परिसर आहे. लोकांना स्वतःच्या पाण्याची सोय आहे, बोरिंग, हातपंप, ट्यूबवेल घरामध्ये आहे म्हणून पाण्याची अडचण जाणवत नाही. परंतु पेयजल जे शुद्ध नळाचं पाणी असलं पाहिजे त्या बाबतीत मात्र या ठिकाणी सगळी बोंबच आहे. महानगरपालिका प्रशासन किती पुन्हा दावा करत असलं की आमचं अमृत 1 यशस्वी झालं, अमृत 2चं आमचं कामं आता सुरळीतपणे होतील आणि नागरिकांना पुरेसं पाणी मिळेल, परंतु या ठिकाणी ताईंनी आता सांगितलं की त्यांना सुद्धा कळतं, म्हणजे सामान्य नागरिकांना सुद्धा माहीत झालं की अमृत योजनेची पाईपलाईनच नाही, फक्त नळाचे मीटर लावून ठेवले आहे, पाईप जोडलेले आहे आणि अमृत योजना चालू झाल्याचा देखावा केला जात आहे, असं चित्र या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला दिसतं. आम्ही बोकारे प्लॉट शेंडे लेआउट या परिसरातल्या पिदुरकर काका यांच्याकडे आलो आहे. त्यांचं पिदुरकर सरनेम आहे आणि ते शासनामध्ये लेखा विभागाचे अधिकारी राहून चुकलेले आहेत. त्यांच्याकडे सुद्धा अमृतचं नळ कनेक्शन 2-2 मीटर जोडलेले आहेत. तर काका, आपल्या इथे नळाची काय परिस्थिती आहे अमृत योजनेचं? अमृत योजनेत नळ अद्याप चालू झाले नाही. 4 महिन्यापूर्वीच ते मीटर लावले, परंतु जोडणी दिली नाही किंवा त्याचं पाणी येत नाही. जुना नळ चालू आहे, जुन्या योजनेप्रमाणे चालू आहे आणि अमृतचं काहीच नाही. त्याचं 1 दिवसाआड पाणी येते जुन्या योजनेत. म्हणजे एकंदरीत असं झालं की पूर्वी जुन्या योजनेचं भरपूर पाणी या परिसरात येत होतं, त्याची कपात यांनी केली आणि नवीन योजनेचे मीटर जोडून ठेवले, पण त्याचं कनेक्शन जोडले आहे की नाही जोडले आहे, पाणी येत आहे का नाही, नागरिक याबाबत संभ्रमात आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष बघितल्यावर ते सांगताय की अमृत योजनेचं पाणी आमच्या दारात, आमच्या घरी येतच नाही. आपल्याकडे अमृत योजना चंद्रपूर महानगरपालिकेने पाणी पुरवठ्याची नवीन योजना केली, अमृत 1 भाग 1 झाला. आपल्या परिसरात भाग 1चे कामं झालेले आहेत. आता अमृत योजना भाग 2 चालू होते. तर आपल्या घरी किंवा आपल्या परिसरामध्ये अमृत योजनेचं पाणी येतो का? नाही, आमच्या एरियामध्ये अमृत योजनेचं पाणी येत नाही. का बरं? एवढा चांगला एरिया, तुमच्या आजूबाजूला पाणी चालू झालंय, म्हणजे कनेक्शन दिलेले आहे, अजूनपर्यंत चालू झालेलं नाही आहे. तुमच्या घरी कनेक्शन नाही? माझ्याकडे कनेक्शन नाही आहे. आमचे 3 घर आहे, त्या 3 घरामध्ये कनेक्शन दिलेलं नाही आहे. काय कारण म्हणतात ते? का नाही दिलं? घराच्या मागे जे गार्डन झालं आहे तर ते पाईपलाईन त्या भिंतीच्या खाली दबलेली आहे नवीन योजनेची. नवीन योजनेची. अगोदर कळलं नाही का गार्डन आहे, भिंत येणार आहे? ते सगळं सांगितलं सर्वांना, मी फोन पण केले, तरी पण त्या लोकांनी ऐकलं नाही आणि त्यांनी आम्हाला पाईपलाईन टाकून दिली नाही. समोरून रोडवरून पाईपलाईन आहे, पण तिकडनं 100 फूट आम्ही फोडणार ना असे ते लोक म्हणाले आणि आम्हाला कनेक्शन दिलं नाही. एकंदरीत बघता अमृतचं काम
वाटेल तसं जिथे जागा मिळाली तिथे पाईपलाईन टाकणे, जिथे घर दिसलं तिथे कनेक्शन देणे, ज्याला नाही जमलं तिथे न देणे, असं सगळं अर्धवट काम संपूर्ण शहरामध्ये झालं आहे. असे बरेचसे या परिसरात एका घरी नळ जोडणी आहे अमृतच्या पाणी पुरवठ्याची, दुसऱ्या घरी नाही. हे सगळं चित्र इतकं विचित्र झालं आहे की महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमदार जितके ठासून म्हणत आहे की अमृत योजना आणली, अमृत योजना परिपूर्ण झाली, अमृत 2 आता संपूर्ण शहराला पाणी टंचाई राहणार नाही नळाच्या पाण्याची, असं सांगत असताना या ठिकाणी दिसतंय की काही घरांना म्हणजे हाकेच्या अंतरावर काही घरं उरले त्यांना पाणी पुरवठाच नाही आणि नळ जोडणी केलीच नाही अमृतची. आम्हाला नळाचं पाणी मिळतच नाही. आम्ही बिल भरतो आहे पण पाणी आम्हाला मिळत नाही आहे. पूर्ण पाणी बोरिंगचं वापरत आहे. हे घ्या म्हणजे परिपूर्ण एकाकडे घोषणा करते शासन की जिल्ह्याच्या मुख्यालय ए ग्रेड नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल ती दरडोई 500 लिटर पाणी म्हणजे प्रतिमानशी गेलं पाहिजे. इथे दरडोई सोडा म्हणजे साधं शुद्ध पिण्याचं पाणी सुद्धा जलशुद्धीकरण केंद्रातून येणारं चांगलं पाणी नागरिकांना या ठिकाणी उपलब्ध होत नाही सिव्हिल वार्ड परिसरामध्ये. आम्ही आता महानगरपालिका क्षेत्रातील रामनगरच्या संत कवराम चौकात आहे. या परिसरातले काही छोटे मोठे व्यापारी उद्योग यांच्यासमोर आम्ही आहोत. आपल्याकडे अमृतची पाईपलाईन, अमृत योजनेचे पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आपल्याकडे कशी आहे काय? आमच्याकडे पाईपलाईन नाही टाकली आहे. काळा पाईप गेला आहे रोडवर, पण 5-6 घराला पाईप टाकले नाही. म्हणजे मग तुम्ही तक्रार वगैरे काही केली नाही? आम्ही ठेकेदाराला म्हटलं तर ते म्हणे टाकन म्हणे, पण त्यांनी काही टाकलं नाही. जास्त दूर नाही आमच्या घराच्या जवळ, आम्ही स्वावलंबी नगरला राहतो, तिकडे टाकले नाही अजून 5-6 घराला. एकंदरीत अमृत योजनेची पाईपलाईन कुठे धरसोडपणे कोणाच्या घरी पाईपलाईन जोडली नाही, काही एरियात पाईपलाईन टाकली गेली नाही, अशा पद्धतीने अमृत एक योजनेचा नळ पाणी पुरवठा योजनेचा बट्ट्याबळ वाजलाय. आपल्याकडे जे अमृतचं कनेक्शन आहे त्याला कसं पाणी कसं येतंय? अमृत योजनेचं पाणी येत नाही तर तो भाग वेगळा. आता 2 दिवस झाले चालू झालं पाणी. 1 तास येते, 1 दिवस आड येते अनियमितपणे. पण अमृत योजनेचे पाईपलाईन जे नाल्या खोदल्या आहे ते ब्रेकर एवढे मोठे झाले पुरे कमरा गेल्या आमच्या. म्हणजे अमृत योजनेचं खोदकाम केलेलं ते बुजवण्यात न आल्यामुळे त्यांना सगळ्या कमरेचे दुखणे वगैरे सगळे बोलताय. म्हणजे योजनेचं काम अमृत योजना 1 होऊन वर्ष झालं, योजना चालू झाली या पद्धतीने बोलत असताना गल्लीमध्ये तेच आलंय, कुठे कोणत्या गल्लीत तेच आलंय. या ठिकाणी अमृत योजनेचं पाणी तर नाही. एवढी मोठी सजा झाली की अमृत योजना म्हणजे इथं गेली की नाली, तिथं गेली की नाली, नाल्याच नाल्या, म्हणजे रस्ते कमी नाल्या जास्त आणि पाण्याचा पत्ता नाही. 2 दिवस झाले चालू झाले, 1 दिवस पाणी येत आड. म्हणजे लहरीपणे अमृत योजनेचं पाणी केव्हा तरी येतो, कधीतरी गड्डे बुजवायचे. अमृत योजनेचं पाणी गेलं ते पहिलं कमर गेलं आमच्या. नागरिकांचं या ठिकाणी यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पाणी नका देऊ वाटल्यास, परंतु ते खोदकाम केलेले जे गड्डे आहेत, खड्डे जे आहेत त्याचं ते बंद करा. म्हणजे आम्ही त्रस्त झालेत नागरिक त्या चंद्रपूर खोदलाय, काही खोदताय माहित नाही. आता ते अमृत 2 योजना आहे आणि त्यानंतर भुयारी गटारी मल निसार योजनेचं ते खोदकाम आहे. झोपून रात्र आधी गड्डे खोदून ठेवते, बळाव गड्डे, बायका रस्त्यावर पडतात गाड्यावरून, पोरं पडतात गाड्यावरून. अशी एकंदरीत महानगरपालिकेच्या ह्या अमृत योजना आणि भुयारी गटारी मल निसार योजना या दोन्ही बाबतीत नागरिकांची तक्रार आहे. हे या परिसरातले छोटे मोठे व्यापारी आहे, त्यांच्याकडे योजनेचं पाणी तर येत नाही, मीटर लागलाय, नळ लागलेला आहे, केव्हा तरी येतो, काही ठिकाणी तर अजून कनेक्शनच जोडले नाही, अशी तक्रार या सर्व नागरिकांची या ठिकाणी CTVच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक वार्डात, प्रत्येक गल्लीमध्ये शहरातल्या प्रत्यक्ष नागरिकांचे मतं घेतोय. आणि आज दिवसभरात आम्हाला या पद्धतीनेच नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष येत आहे. यांचा कुठलाही राजकीय पक्षाशी संबंध नसलेले नागरिक आहेत आणि ते पूर्णपणे मानताय की योजनेचा पूर्ण बट्ट्याबळ वाजलेला आहे. पाणी पुरवठ्याबाबत आपलं काय येतोय रेग्युलर? 1 दिवस आड येतोय. 1 दिवस आड, 24 तास पूर्ण वेळ नाही. आणि धार अगदी पहिले थोडी कमी होती, मध्ये वाढली आणि आता कमीच आहे. आणि वाढल्यानंतर मुख्य पाईपलाईन फुटते. हो, आता इथे तर बगीच्या जवळ, तर आता गार्डन जवळ आहे आणि पाणी खूप गढूळ येतं. आणि सुरुवातीला इतकं पाण्यामध्ये ना गाळ म्हणजे खूपच खराब पाणी, मातीयुक्त पाणी हो, लालसर पाणी येते. या ठिकाणी अशुद्ध पाणी याचं एकमेव कारण आहे की अमृतच्या पाणी पुरवठा योजनेची जी मुख्य पाईपलाईन जी आहे, जिथून नागरिकांच्या नळाचे कनेक्शन जोडले जातात, ती पाईपलाईन सुद्धा दोषपूर्ण आहे. तिचं जोडणी नीट केली नाही, तिची तपासणी टेस्टिंग रिपोर्ट न झाल्यामुळे पूर्ण दाबाने जर पाण्याच्या टाकीवरनं वाल्वमधनं पाणी जर सोडलं तर ती पाईपलाईन फुटते आणि ती वारंवार फुटते म्हणून पूर्ण दाबाने पाणी सोडत नाही, अपूर्ण दाबाने पाणी सोडतात. त्यामुळे या परिसरात पाणी कमी येतं
आणि पाणी कमी येतो, एक दिवसाआड येतो आणि पूर्ण दाबाने दिलं की मग मोठ्या पाईपलाईनला तडे जातात. म्हणजे मोठी पाईपलाईन सुद्धा दोषपूर्ण आहे, पूर्ण चुकीच्या पद्धतीने टाकली गेली आहे, हे सिद्ध झालेलं आहे. आणि या ठिकाणी उपस्थित परिसरातील महिलांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं आहे की काय चाललं आहे अमृत योजनेत. आज आपण आमची टीम CTVची टीम आज सिव्हिल वार्डातल्या चपराशी कॉलनी, शिंदी कॉलनी या परिसरामध्ये आज नागरिकांचे मत घेतोय आम्ही विहिरीच्या आपलं अमृत योजनेच्या बाबतीत की काय स्थिती अमृत योजनेच्या. या ठिकाणी या सिव्हिल वार्ड परिसरातील नागरिक यांची आपण मुलाखत या ठिकाणी आम्ही घेतोय की काय त्यांच्या इथे अमृत योजनेच्या नळाच्या पाण्याची स्थिती काय. आपण बोला. नमस्कार. नमस्कार. नळाचं पाणी आता हल्ली 1-2 दिवसाआड म्हणजे 2-4 दिवसच झाले, जेव्हापासून चालू झाले तेव्हापासून हल्ली 2-3 दिवस झाले की आमच्याकडे नळाचं पाणी येऊन राहिलं. पण कसं 1 दिवसाआड येऊन राहिलं, नियमित पाणी येत नाही. नियमित पाणी येत नाही. सेकंड सकाळी 7 वाजता नळ येतो, 8 वाजेपर्यंत चालला जातो. त्याच्यानंतर नळ राहणार नाही. आणि पाणी पुरेसं मिळतं, किती मिळतं? भरपूर मिळतं. पाणी आता 1 तासामध्ये जेवढं होईल, हा बस जेवढं भरवू शकतो आपण तेवढंच भरल्या जाईल. 1 तासानंतर म्हणजे 8 वाजता कोणता माणूस जर लेट नाईट ड्युटी करून आला आणि 8च्या नंतर उठला त्याला पाणी भेटणार नाही. आणि बिल वगैरे आले तुम्हाला? बिल मागं आले होते, 2 महिने आधी बिल आले होते. त्यावेळेस आमच्याकडे पाणी पुरवठा होताच नाही. त्यामुळे आम्ही सगळ्या वार्डवाल्यांनी कंप्लेंट केली होती, त्यांच्याकडे बिल परत केले. एकंदरीत शहराच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या परिसरातला हा भाग आहे, सिव्हिल वार्ड भाग आहे, चांगला वार्ड आहे. सिव्हिल वार्डात सुद्धा अमृत योजनेचं पाणी पुरवठा पुरेसा होत नाहीये. म्हणजे 1 दिवसाआड कधीतरी टाइम बेटाईम पाणी येतोय, त्यामुळे नागरिक संभ्रमात आहे. आणि नेमकं या पाणी पुरवठा योजना अमृत चालू होते किंवा नाही होत ही शंका या परिसरातली नागरिकांची आहे.